गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून एक आदेश जारी करण्यात आला आणि या आदेशामध्ये महामंडळाचे मुख्यालय स्थलांतरित करण्यात आल्याचे विषय समोर आलेले आहे। आणि आपल्यासोबत आज याच विषयावर बोलण्यासाठी मराठवाड्यात पाण्याच्या मुद्द्यावरून काम करणारी एक महत्त्वपूर्ण संस्था आहे आधार जलदूत समितीचे अध्यक्ष आहेत पंडित अण्णा शिंदे। अण्णा, खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी पत्रावर। या आदेशाबद्दल तुम्ही काय सांगाल? हा आदेश तुम्ही वाचला का आणि यामध्ये नेमकं काय आहे? मी आज सकाळीच आमच्या आधार जलदूत समितीच्या ग्रुपवर हा आदेश बघितला आहे। माननीय कार्यकारी संचालकांनी तो आदेश 27 तारखेला म्हणजे कालच तो पारित केला आणि 1 तारखेला स्थलांतर होणार आहे। विशेष करून आम्ही आधार जलदूत समिती म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर वंचित शेतकऱ्यासाठी काम करतो। समन्यायी पद्धतीने पाणी वाटप झालं पाहिजे म्हणून आता त्या आदेशानुसार त्याच्यामध्ये बरेच जे कार्यालय हलवण्यात येते ते नदीजोड प्रकल्प म्हणून आहे। आता आमचं म्हणणं असं आहे की नदीजोड प्रकल्पासाठी जो मराठवाड्याचा जो अनुशेष आहे सिंचनाचा तो भरून काढण्यासाठी खऱ्या अर्थाने हा नदीजोड प्रकल्प महाराष्ट्र राज्य सरकारने या ठिकाणी आज राबवत आहे। याबद्दल प्रथमतः मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचं अभिनंदन करतो। परंतु ज्या भागामध्ये पाणी हे मराठवाड्यामध्ये येणार आहे, मग त्या ज्या भागामध्ये पाण्याचं व्यवस्थापन होणार आहे त्या ठिकाणीच हे कार्यालय असणं अपेक्षित होतं। परंतु त्या आदेशानुसार असं दिसतं की ज्या भागामधून पाणी येणार आहे त्या भागामध्ये हे कार्यालय स्थलांतर होताना दिसतं। म्हणून आमच्या आधार जलदूत समितीच्या वतीने आणि पूर्ण मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने हीच मागणी राहणार आहे की हे सगळे कार्यालय जे आहे नदीजोड प्रकल्पासाठी जे लागणारे कार्यालय हे मध्यवर्ती संभाजीनगर या ठिकाणी राहिले पाहिजे। बरं, त्यामध्ये वैजापूरचं एक कार्यालयाचं नाव आहे नांदूरबंदेश्वर कार्यालय वैजापूर। आता हे कार्यालय मूळतः संभाजीनगरमध्ये आहे। या कार्यालयाचं नेमकं काम काय आहे आणि हे जर आपल्याकडून दुसरीकडे गेलं तर त्याचं काय नुकसान होईल आपल्याला? आता हे बघा, विशेष करून वैजापूरसाठी नांदूर मधमेश्वर प्रकल्प हा एक प्रकल्प 43,860 हेक्टरसाठी बनलेला आहे। पण वैजापूर तालुक्याचा सुद्धा अनेक भाग मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनापासून वंचित आहे। निश्चित त्या प्रकल्पाच्या अंतर्गत काही कामं कमी प्रमाणात असतील हे आम्हाला मान्य आहे, परंतु उर्वरित भागासाठी नवीन सिंचनाच्या योजना येण्याकरता हे कार्यालय खऱ्या अर्थानं नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या नावानेच असावं आणि ते ज्या ठिकाणी त्याचं मुख्यालय त्या ठिकाणीच राहिलं पाहिजे, जेणेकरून मराठवाड्यातील विशेष करून वैजापूरचा सिंचनाचा प्रश्न होतो। पण पत्रकार साहेब, थोडंसं दुर्दैव आहे की पुरातन काळापासून ज्यावेळेस जायकवाडीचं धरण तयार झालं त्यावेळेपासून असा एक आदेश होता की जायकवाडीचं 65% पाणी भरल्याशिवाय वरच्या भागात पाणी देऊ नये। पण दुर्दैवाने मागच्या 2 वर्षामध्ये तो निर्णय बदलण्यात आला, 65%वरून 58%वर आणण्यात आलं आणि आताही परत पुन्हा हे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यालय स्थलांतर होते आहे। तर मग खरोखर राज्य सरकारला हा अनुशेष जर भरून काढायचा असेल तर एक शेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या समितीचा एक अध्यक्ष म्हणून काम करत असताना समन्यायी पाण्याचं जर वाटप आपल्याला करायचं असेल, पूर्ण राज्याला जर आपण समांतर सिंचनाखाली आणायचं असेल तर त्या विभागात त्या सिंचन व्यवस्थापनाचे जर कार्यालय राहिले तर सामान्य शेतकरी असेल, सामान्य नागरिक असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांना तो अधिकाऱ्यांची संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून त्या भागातच हे सगळे कार्यालय राहिले पाहिजे, असं एक शेतकरी नात्याने माझी राज्य सरकारकडे मागणी। आता आमचा याला 100% विरोध आहेच, पण आम्ही 2-4 दिवसामध्ये मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांची संवाद साधून, लोकप्रतिनिधी आणि सगळ्यांची संवाद साधून माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री यांना आधार जलदूत समितीच्या वतीने एक निवेदन देणार आहे। ते निवेदन देऊन या सगळ्याच गोष्टीचा फेरविचार करून एक चर्चा होऊन समन्वय होऊन याच्यामध्ये जर योग्य मार्ग निघाला तर ठीक आहे, अन्यथा मराठवाड्यातली जनता या प्रश्नावरती येणाऱ्या काळामध्ये भविष्यात रस्त्यावरती येऊ शकते। याला संपूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे। आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे वैजापुरात देखील आता अनेक भागात काम करणं बाकी आहे आणि आपण जर बघितलं आता फक्त आपल्याकडे फक्त गणतडी भाग एक सुजलाम सुफलाम झालं आहे, मात्र शिवणतडी असेल, डोंगरतडी असेल त्या भागात अनेक कामं बाकी आहे। अशातच हे कार्यालय तिकडे गेल्यावर वैजापूर तालुक्याचं मोठं नुकसान म्हणता येईल का? 100% ना। हे बघा, नदीजोड प्रकल्प हा निर्माण होत असताना याच्यावरून वृद्ध भागातून आपल्याकडं 55-56 टीएमसी पाणी येणार आहे, पण हे वंचित अनुशेष भरण्याकरता आहे। निश्चित आहे, नांदूर मधमेश्वरचा प्रकल्प आहे त्याचंही दुर्दैव आहे, त्याच्यासाठी 11 टीएमसी पाण्याचं नियोजन होतं, प्रत्यक्ष 7 टीएमसी पाण्याचं इतर ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आले, आज फक्त 4 टीएमसी राहिलं। उर्वरित वैजापूरच्या अनेक भागामध्ये आजही आवर्षण प्रवण क्षेत्र आहे, कुठेही सिंचनाची व्यवस्था नाही। हे जर शासकीय कार्यालय इथं राहिले आणि त्या कार्यालयाच्या माध्यमातून इतर भागाचा जर सर्वे केला आणि येणाऱ्या ज्या नदीजोड प्रकल्पातून जे काही पाणी उपलब्ध होणार आहे, मी या मताचा आहे की वैजापूरच्या नुसत्या नांदूर मधमेश्वर कालव्याच्या लाभ क्षेत्रातील वैजापूर तालुक्यातील 100% शेतकऱ्यांना सिंचनाखाली आणण्यासाठी या कार्यालयाची या ठिकाणी गरज आहे
म्हणून राज्य सरकारने त्याच्यावर फेरविचार करावा. उर्वरित संपूर्ण सिंचनाखाली नदीजोड प्रकल्पामध्ये जे काय पाणी निर्माण होणार आहे त्यासाठी वैजापूरचा जो अनुशेष आहे तो 100% याच्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी त्या कार्यालयाची निश्चित गरज आहे. कारण ते कार्यालय बांधकामाच्या निगडीत कार्यालय आहे, सर्वेच्या निगडीत कार्यालय आहे आणि म्हणून 2 कार्यालय या विभागासाठी एवढ्यासाठीच केले होते की इथं जो प्रकल्पाचं काम करायचं होतं तर उर्वरित भागाचं आपलं अनेक क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. म्हणून ते कार्यालय इथं राहिलंच पाहिजे. जिथं ते मुख्यालय ते तिथंच राहिलं पाहिजे. आणि 100% संभाजीनगर हे मध्यावर्ती मराठवाड्याचं स्थान आहे. म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात संभाजीनगरला जे सगळे कार्यालय राहिले तर शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांच्या संपर्कासाठी ते सोयीचं जाईल. आणि अधिकाऱ्यांच्या जर संवादात राहिलं तर हे नदीजोड प्रकल्प जो चालला आहे तो मराठवाड्याचा जो अनुशेष आहे तो भरून निघेल आणि या मराठवाड्यातला शेतकरी 100% सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु तुमच्या माध्यमातून मी संपूर्ण मराठवाड्यातील जनता असेल, शेतकरी असतील, सर्व राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील की या विषयावर आपण एक संयुक्त मराठवाड्यामध्ये बैठक घ्या, राज्य सरकारशी चर्चा करा आणि हा नदीजोड प्रकल्प काय आहे, याच्यातनं आपल्या भागाचं काय विकास होणार आहे आणि म्हणून हे संवाद साधण्यासाठी एक भविष्यामध्ये एक मेळावा होणं अपेक्षित आहे. आम्ही आधार जलदूत समिती म्हणून त्याच्यासाठी पुढाकार निश्चित घेणार आहे. सगळ्यांना आम्ही याच्यासाठी निमंत्रण देणार आहे. खरोखर आपल्याला धन्यवाद देतो की काल पत्र आलं आहे. या पत्राच्या संदर्भात कुठल्याच मीडियाच्या माध्यमातून कुठेही जनतेमध्ये प्रबोधन नाही झालं, पण तुम्ही आमच्यासारख्या एका सामान्य सामाजिक काम करणाऱ्या एका आधार जलदूत समितीच्या मत तुम्ही जाणून घेतलं. आमचं मत हेच आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समन्यायी पद्धतीने पाण्याचं वाटप झालं पाहिजे. प्रत्येक राज्यातील प्रत्येक वंचित शेतकरी सिंचनाखाली आला पाहिजे. याचकरता सगळे जे काही निर्णय आहे ते सरकार आणि जनता यांच्या सामंजस्यातून, समन्वयातून घेण्यात यावा हीच विनंती आम्ही माननीय राज्यपाल आणि मुख्यमंत्री महोदयाकडे करणार. बरं, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही प्रशासनाला निवेदन देणार आहे, राज्यपालांना पण निवेदन देणार आहे. मात्र जर निवेदन देऊन देखील कार्यालय स्थलांतरित होण्याचा आदेश रद्द झाला नाही तर आधार जलदूत समिती याबाबत संघर्ष करेल का, आंदोलन करतील का? नाही, आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगितलं या सगळ्या प्रक्रियेला आमचा 58 पासून 65हून 58% जायकवाडी आणली. 11 TMCचा नांदूर मधमेश्वरचा प्रकल्प 4 TMCवर आणला. या सगळ्या विषयावरती आमचा प्रकट विरोधच आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांची आम्ही संवाद साधून यावरती आक्रमक आंदोलनाची सुद्धा भूमिका घेऊ. परंतु पहिल्यांदा आम्ही संपूर्ण मराठवाड्यातील जनतेचा, नागरिकांचा, सर्व राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा सगळ्यांचा एक मेळावा घेऊन मग पुढची दिशा त्या ठिकाणी सर्वांमध्ये आम्ही ठरवणारच आणि याला प्रकटपणे आम्ही शेवटपर्यंत विरोध करणारच आहे. तर नक्कीच हे होते आधार जलदूत समितीचे पंडित अण्णा शिंदे. त्यांनी सांगितलंय की हे कार्यालय येथेच राहावं म्हणून आधार जलदूत समिती हे संघर्ष करणार आणि या अगोदर एकदा प्रशासनाला निवेदन देणार. यासोबतच लोकप्रतिनिधी, शेतकरी यासोबतच पाण्यासंबंधित काम करणाऱ्या विविध संस्थांना घेऊन ते एक मेळावा देखील घेणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. गौरव धामणे, मराठी पत्र, वैजापूर.